राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समर्पण पर्व हा विशेषांक आम्ही आपल्यासाठी आणला. हिंदी आणि मराठीमध्ये केलेल्या या विशेषांकाचं भरभरून स्वागत झालं. लोकांनी प्रचंड कौतुक केलं. हा विशेषांक अधिक लोकांपर्यंत पोचावा, विशेष करून युवा वर्गापर्यंत पोचावा म्हणून या विशेषांकाची ऑडिओ व्हिज्युअल आवृत्ती आम्ही आपल्यासमोर आणतोय. अपेक्षा आहे की या आवृत्तीचं सुद्धा आपण भरभरून स्वागत कराल. हिंदू तेजा जागरे. लेखक रमेश पतंगे. हिंदू समाज आपली मूळ ओळख विसरला आहे. त्याला त्याच्या स्वत्वाची जाणीव करून देणे, ओळख करून देणे हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय काम आहे. याची डॉक्टर हेडगेवारांना पूर्णपणे जाणीव होती. ज्याचे विस्मरण झाले आहे त्याची जागृती केली तर हा समाज पूर्वीसारखा सामर्थ्य संपन्न आणि वैभव संपन्न होईल असा त्यांना ठाम विश्वास होता. तो आज सार्थ ठरलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन करण्यापूर्वी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी देशातील स्वातंत्र्य आंदोलनाच्या चळवळीत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भाग घेतला होता. कोलकात्यात शिक्षण घेत असताना क्रांतिकारकांच्या चळवळीत ते सामील झाले होते. काँग्रेसचे ते सभासद होते आणि राजकीय आंदोलनातही होते. त्यांना कारावासाच्या शिक्षाही झाल्या आहेत. या सर्व कालखंडामध्ये प्रत्येक विषयाचे ते बारकाईने चिंतन करत आणि या चिंतनातून एक प्रश्न त्यांच्या मनात सतत राहिला. तो म्हणजे मुळात 1000 वर्षे आपला देश पारतंत्र्यात का गेला? मुघलांची आक्रमणे झाली, इंग्रजांचे राज्य आले, हे पारतंत्र्य आपल्याला का आले? सत्ता दुसऱ्याच्या हातात गेली म्हणून पारतंत्र्य आले की त्यापेक्षाही काही कारणे आहेत याचा ते बारकाईने शोध घेत राहिले. त्यामुळेच ज्या कारणांमुळे पारतंत्र्य आले ती कारणे तशीच राहिल्यास इंग्रजांची सत्ता जाईल, परंतु येणारे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याचे सामर्थ्य समाजात राहील का, हा एक मूलभूत प्रश्न त्यांच्या समोर होता. या देशातील राष्ट्रीय समाज कोणता आहे आणि त्याची विचारधारा, समाजमूल्ये काय आहेत याचे चिंतन डॉक्टर हेडगेवार करू लागले. त्यांची हिंदू या शब्दाची संकल्पना अतिशय व्यापक होती. जातीपाती, उपासना, पंथ याच्या पलीकडे जाऊन या विषयाचा ते विचार करत असत. चिंतन करताना, शोध घेता घेता त्यांच्या लक्षात आले की या समाजातील राष्ट्रीय समाज, ज्याला रूढार्थाने हिंदू म्हणतात, हा हिंदू समाज आहे. मात्र आपण कोण आहोत हे तो विसरला आहे. स्वतःची ओळख तो ब्राह्मण, क्षत्रिय, चांभार, ठाकूर अशा जातीच्या आधाराने सांगत आहे. मात्र आपली मूळ ओळख तो विसरलेला आहे. तेव्हा त्याला त्याच्या स्वत्वाची जाणीव करून देणे, ओळख करून देणे हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय काम आहे याची त्यांना जाणीव झाली. ज्याचे विस्मरण झाले आहे त्याची जागृती केली तर हा समाज पूर्वीसारखा सामर्थ्य संपन्न आणि वैभव संपन्न होईल असे त्यांना वाटले. त्यावेळी स्वतःला हिंदू मानण्यात लाज वाटणारा काही तथाकथित बुद्धिवादी वर्गही होता. राजकीय नेतेही होते. त्यांना मात्र ही कल्पना काही पसंत पडली नाही. म्हणून डॉक्टर हेडगेवारांनी ठरवले की कोणी काही करो अथवा न करो, या सत्याची अनुभूती मी घेतली आहे. आध्यात्मिक भाषेत सांगायचे तर त्याचा साक्षात्कार घेतला आहे. ते काम मी सुरू करेन असा निर्धार त्यांनी केला. त्यांनी सन 1925 मध्ये नागपूरला त्यांच्या घरी समवयस्कांना, मित्रांना, मुलांना बोलावून आजपासून आपण संघ सुरू करत आहोत असे म्हटले. स्थापना करत आहोत असे न म्हणता संघ सुरू करत आहोत असे म्हटले. म्हणजे समाज संघटनेचे काम जे हजारो वर्षे थांबलेले आहे ते आपण सुरू करत आहोत असे त्यांनी सांगितले. यातूनच डॉक्टर हेडगेवारांची यामागील व्यापक भूमिका दिसून येते. गेली 100 वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना अविरत सुरू आहे. यामागील खरी सूत्रे संघ संस्थापक परमपूज्य डॉक्टर हेडगेवार यांच्या जीवनातून प्रकट झाली आहेत. अनेक संघटना सुरू होतात आणि मग त्यांच्यात फाटाफूट सुरू होते. अशी वेळ संघावर गेल्या 100 वर्षात आलेली नाही. याचे कारण म्हणजे जो संघ डॉक्टर हेडगेवारांनी सुरू केला तो कुठल्याही एका व्यक्तीच्या नावाने चालणार नाही, तो व्यक्तिनिष्ठ होणार नाही याची त्यांनी संघटनेच्या जन्मापासूनच काळजी घेतली. वर्षभराचा काळ गेला असेल. आपल्या संघटनेला काहीतरी नाव दिले पाहिजे
अशी मागणी त्यावेळी पुढे आली. नाव देण्यासाठी त्यावेळच्या कार्यकर्त्यांची एक बैठक बोलवण्यात आली. अनेकांनी अनेक नावे सुचवली. हिंदू सेवक संघ, जरीपटका मंडळ अशीही काही नावे सुचवली गेली. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावावर शिक्कामोर्तब झाले. आपण सर्व कोण आहोत? तर या संघाचे स्वयंसेवक आहोत. सरसंघचालक हे देखील स्वयंसेवकच आहेत आणि माझ्यासारखा कार्यकर्ताही स्वयंसेवकच आहे, ही या संघटनेची विचारधारा आहे. संघटन म्हटले की त्याची काही रचना करावी लागते, विभाग करावे लागतात. संघातील अधिकारी वर्ग हे संघटनेला दायित्व असतात. त्यांना जबाबदारी असते. ही जबाबदारी त्यांना पार पाडायची असते. संघामध्ये कोणीही नेता नसतो, पुढारी नसतो. संघाचे काम हे संघ भावनेने, सामूहिक भावनेने चालते. ही बीजे डॉक्टर हेडगेवारांनी घालून दिलेली आहेत. त्यानंतर 15 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. या 15 वर्षांमध्ये आजचा जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, त्या संघाच्या वाढीची, स्थिरतेची सर्व बीजे त्यांनी घालून दिली. आम्हाला जे करायचे आहे ते सामूहिक चिंतनातून करायचे आहे, हा या संघटनेचा विचार आहे. सरसंघचालक हे व्यवस्थेसाठी निर्माण झालेले पद आहे. सरसंघचालक म्हणजे संघाचे सर्वेसर्वा, हुकुमशहा, सर्वोच्च नेता असे संघातले कोणीही मानत नाही. बाहेरचे लोक मात्र जगातले इकडचे तिकडचे बघून संघटनेबाबत गैरसमज करून घेतात. त्यांचे संघाबद्दलचे ज्ञान जसजसे वाढेल तसतसा त्यांच्या विचारात बदल घडेल. परंतु संघाचा स्वयंसेवक अशा प्रकारचा विचार करत नाही. सर्वांनी मिळून जे ठरवले आहे त्याचे पालन करायचे, याच विचाराने तो चालतो. सामूहिक निर्णय प्रक्रिया महत्वाची आहे. रूल बाय मेजॉरिटी असे संघात नसते. बहुमताने जे ठरवले आहे तो निर्णय घेतला जातो असे होत नाही. संघामध्ये सहमतीने निर्णय होतो, एकमताने निर्णय होतात. मग या एकमतासाठी कधी 1 दिवस लागतो, कधी 3-4 दिवस लागतात, तर कधी 1 महिनाही लागतो. एवढा संयम ठेवून काम करावे लागते. घाई करून चालत नाही. आम्ही संघाच्या प्रेरणेने, संघाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये सामाजिक समरसता हे काम सुरू केले आहे. परंतु ते अखिल भारतीय व्हायला जवळजवळ 10 वर्षे लागली. महाराष्ट्रात चांगले झाले म्हणून लगेच ते अखिल भारतीय झाले असे होत नाही. सर्व कार्यकर्त्यांच्या बैठका होऊन जेव्हा हे काम आता आपल्याला अखिल भारतीय करायचे आहे यावर एक सहमती निर्माण झाली, तेव्हाच ते पुढे सुरू झाले. संघ कार्याची ही एक प्रक्रिया आहे आणि म्हणूनच संघामध्ये माझे का नाही ऐकले गेले, मी म्हणतो तेच खरे आहे, तुम्हाला काय समजते, नेतेगिरी करणे हे प्रकार डॉक्टर हेडगेवारांनी प्रारंभापासून कायम बंद करून टाकल्यामुळे नेतेगिरी चालत नाही आणि माझेच म्हणणे खरे आहे यावर कोणाचे आग्रहाचे मांडणेही होत नाही. आपले म्हणणे मांडायचे, त्याची आवश्यकता मांडायची, संघाच्या पद्धतीने त्याची विचार प्रक्रिया सुरू राहते. सर्वांची सहमती घेऊन, एकमत घेऊन कार्यरत राहणे हे संघाच्या यशाचे गमक आहे. हीच प्रक्रिया संघाच्या विचारातून प्रेरणा घेऊन निर्माण झालेल्या अन्य सर्व संघटनांमधून चालते. विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, ग्राहक मंच, सहकार भारती अशा 50-60 संघटनांमध्येही अशाच प्रक्रियेने काम चालते. भारतीय जनता पक्ष याचे पूर्वीचे नाव होते जनसंघ पक्ष. तिथे सुद्धा निर्णय प्रक्रिया विचाराच्या आधारे चालते. राजकीय पक्षाची काम करण्याची शैली आणि देशातील जे राजकीय वातावरण आहे ते पाहता पक्षाचे काम 100% संघाप्रमाणे चाललेले असते असे म्हणण्याचे धाडस मी करणार नाही. पण अन्य राजकीय पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील जो फरक आहे तो प्रकर्षाने आपल्याला लक्षात येतो. ही एका संघटनेच्या दृष्टीने मजबूत बांधणी डॉक्टर हेडगेवारांनी करून दिली आणि त्यामुळे 100 वर्षांमध्ये कुठलीही फाटाफूट झाली नाही. 100 वर्षांपूर्वी डॉक्टर हेडगेवारांनी एक सूत्र ठरवले होते. आपल्याला हिंदू समाजाअंतर्गत संघटन उभे करायचे नाही, तर समग्र हिंदू समाजाचे संघटन उभे करायचे आहे. त्यातील व्यापक अर्थाचा काळानुरूप उलगडा होत गेलेला आहे. जसजशी परिस्थिती निर्माण होते तसतसे समग्र हिंदू समाजाचे संघटन करायचे. जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये काम सुरू केल्यानंतर भटके विमुक्त यांच्यामध्ये हळूहळू आमचे काम सुरू झाले. भटके विमुक्त हे हिंदूच आहेत, मात्र ते भटकंती करतात.
मूळ समाजापासून अलिप्त आहेत. हे जाणवल्यानंतर त्यांना मूळ समाजाशी जुळवून घेण्याची गरज अधोरेखित केली. त्यानंतर यमगरवाडीमध्ये नवा प्रकल्प सुरू केला. अशा प्रकारे सर्व गटांशी संपर्क करून हिंदू समाजातील कोणताही घटक हा हिंदू संघटनांपासून अस्पर्श राहू नये हे हळूहळू काळानुरूप केले गेले. पहिल्यांदा काम सुरू झाले ते शहरांपुरते, त्यातही मध्यमवर्गीयांपर्यंत मर्यादित राहिले. नंतर हळूहळू विस्तार होत समाजातल्या इतर स्तरांमध्ये, इतर घटकांमध्ये होत गेले. मग ते मजदूर असतील, शेतकरी असतील, यामध्ये ते झिरपत गेले. त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की ठाण्यामधील वनवासी पाड्यांपर्यंत संघ जाऊन पोहोचला आहे. दलित वस्त्यांपर्यंत, भटक्या विमुक्तांपर्यंत तो पोहोचला आहे. डॉक्टर हेडगेवारांच्या काळातला स्वयंसेवकांचा गणवेश यात हळूहळू बदल होत होत आता चॉकलेटी रंगाची फुल पॅन्ट असा गणवेश झाला आहे. पूर्वी संघशाखा, संघ वर्गामध्ये खड्ग, भालाफेकीचे शिक्षण दिले जात असे. त्याची काही गरज आता राहिली नाही. पूर्वी संघाची कार्यालये वगैरे काही नव्हती. त्यामुळे प्रवासी कार्यकर्ते हे कार्यकर्त्यांच्या घरीच राहत असत. त्यानंतर स्वयंसेवकांचा उत्साह वाढत गेल्यानंतर संघाची कार्यालये उभी राहिली. आता ठिकठिकाणी संघाची कार्यालये उभी राहिली आहेत. त्या कार्यालयांमध्ये संघाचे अधिकारी, प्रचारक वगैरे यांचा निवास असतो. असे बदल होत जातात. विचारांच्या मांडणीमध्ये सुद्धा कालसापेक्ष खूप बदल झाला आहे. देशापुढे दारिद्र्य, अज्ञान, आरोग्याच्या समस्या आहेत, अंधश्रद्धेच्या समस्या आहेत, व्यसनाधीनता आहे, स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक आहे, अस्पृश्यतेची समस्या आहे. या हजारो समस्या कधी सोडवायच्या? तर ज्याप्रमाणे ॲटम बॉम्ब तयार करण्यासाठी काही किलो शुद्ध युरेनियम लागते, त्याप्रमाणे समाजाचे प्रचंड जनमत तयार करण्यासाठी एक क्रिटिकल मासची गरज असते. हा क्रिटिकल मास तयार करण्यासाठी पहिली 25 ते 30 वर्षे गेली. गोळवलकर गुरुजींच्या काळामध्ये त्याचा क्षेत्रव्यापी विस्तार होत गेला. जनसंघ पक्ष, मजदूर संघ, विद्यार्थी परिषदा सुरू झाल्या. वेगवेगळी साप्ताहिके सुरू झाली. नंतरच्या कालखंडामध्ये हा विस्तार अधिकाधिक वाढत गेला. देशात आता 2 लाखांच्या आसपास संघ प्रेरणेने चालणारी भिन्न भिन्न सेवा कार्य आहेत. त्याचा प्रत्येक कालखंडात विस्तार होत गेलेला आहे. पुढच्या कालखंडात ज्या ज्या आवश्यकता असतील त्याप्रमाणे त्याचा विस्तार होत जाईल. हिंदू या शब्दाची डॉक्टरांनी धार्मिक व्याख्या केलेली नाही. जो पूजा अर्चा करेल, गीता पठण करेल तो हिंदू असे त्यांनी म्हटलेले नाही. जो आपला इतिहास, परंपरा, आपले महापुरुष आपले मानेल आणि भारत ही आमची मातृभूमी आहे अशी भावना ज्याच्या मनामध्ये असेल तो हिंदू, अशी त्यांनी हिंदूची व्याख्या केली. अशा हिंदूच्या संकल्पनेमध्ये उपासना पद्धती वेगळे असणारे, मग ते मुसलमान बंधू असतील, ख्रिश्चन बंधू असतील, हे देखील सामील होऊ शकतात. येथून पुढच्या कालखंडामध्ये आणि या सर्व अस्पर्शित अशा समाज घटकांपर्यंत संघाचे कार्य घेऊन जाण्याचे आव्हान संघापुढे आहे असे वाटते. ही मांडणी सरसंघचालकांनी सुरू केली आहे. भारतात राहणाऱ्या सर्वांचा DNA एक आहे. आम्ही सर्वांना हिंदूच मानतो. त्यांची उपासना पद्धती कुठलीही का असेना असे त्यांनी जाहीरपणे म्हटले आहे, हे आम्ही मानतो. परंतु आम्ही ख्रिश्चन हिंदू आहोत, आम्ही इस्लाम हिंदू आहोत असे त्यांनी मानायला जरा वेळ लागेल. पण हा पुढच्या काळातला प्रवास राहील. जेव्हा जगात कोणतेही वेगळे काम सुरू केले जाते तेव्हा पहिल्यांदा त्या कामाची उपेक्षा होते. ज्ञानदेव, तुकाराम यांनाही त्यातून जावे लागले. हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपतींनाही जावे लागले. ही समाजाची स्थिती आहे. संघाच्या बाबतीतही असे घडले. पहिला उपेक्षेचा कालखंड होता. परंतु नंतर नंतर काम वाढू लागल्यानंतर, त्याचा प्रभाव काही ठिकाणी दिसू लागल्यानंतर राजकीय चळवळ करणारे, पाश्चिमात्य विचारांनी प्रभावित झालेल्या सगळ्या चळवळी, संघटना, विशेषतः मार्क्सिस्ट, कम्युनिस्ट या सर्वांनी वैचारिक विरोध करायला सुरुवात केली. हिंदू राष्ट्र ही एक संकुचित कल्पना आहे. जसे हिटलरने जर्मनांचे संघटन करून दुसरे महायुद्ध सुरू केले, ज्यूंचा वंशच्छेद केला, तसा हिंदू संघटनेचा हा अंतस्थ हेतू आहे अशी ओरड केली. हे त्यांनी शोधून काढलेले लॉजिक आहे. म्हणून मग त्यांनी ही फॅसिस्ट, नाझिस्ट संघटना आहे असे म्हणायला सुरुवात केली. त्यांच्या समोर ते हिटलरचे मॉडेल होते आणि हिटलर हा राष्ट्रवादी होता.
त्यामुळे जो राष्ट्रवादी आहे आणि समाज संघटनेचा प्रयत्न करेल तो हिटलरवादीच असेल, या गृहीतकावरून काढलेले अनुमान होते. तुमची गृहीतके जर चुकच असतील तर तुमची अनुमानेही चुकच असतात, असे त्यांच्याबाबत घडले आहे. या विरोधामुळे संघाला नष्ट करण्याचा प्रयत्न अनेकांनी सुरू केला. याचे नेतृत्व दुर्दैवाने पंडित नेहरूंनी केले. त्यांनी संघावर 1948 मध्ये बंदीही घातली. आणीबाणीच्या काळात त्यांची कन्या इंदिरा गांधी यांनी देखील बंदी घातली. या प्रकारे बंदी घालून काम संपवण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला. परंतु त्या दोघांविषयी त्यांचे राष्ट्रीय योगदान वगैरे लक्षात घेऊनही असे नम्रपणे म्हणावे लागते की त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला नाही. मानवी इतिहास हे सांगतो की कोणताही विचार तुम्हाला मारून टाकता येत नाही. पाशवी शक्तीने तर तो अजिबात मारून टाकता येत नाही. विचार असा संपत नसतो. विचार सत्यतेवर आधारित असेल आणि तो विचार समाज कल्याणासाठी असेल तर तो विचार कधीच संपत नाही. त्यामुळे संघावर बंदी घालून संघ चिरडण्याचा प्रयत्न झाला, तो काही यशस्वी झाला नाही. संघकामाचे 2 परिणाम झाले. एक राष्ट्रीय परिणाम तर दुसरे आंतरराष्ट्रीय. राष्ट्रीय परिणाम म्हणजे आत्मविस्मृत समाजाला, झोपलेल्या मात्र स्वार्थाबाबत निरंतर जागा असलेल्या समाजाला जागे करणे, त्याला आपली राष्ट्रीय ओळख करून देणे. या ओळखीचा, जागृतीचा काळ आता फार वेगाने सुरू झाला आहे. ज्या पंडित नेहरूंचा पणतू जेव्हा म्हणतो की मी ब्राह्मण आहे आणि जानवेधारी हिंदू आहे, हे त्याला जाहीरपणे बोलावे लागते. हे त्याला का बोलावे लागते तर हिंदू समाजामध्ये निर्माण झालेल्या जागृतीचा तो परिणाम आहे. हिंदूंना गृहीत धरून जातीपातींच्या अस्मिता जागवून विभाजन करून त्यांना आपलेसे करता येईल, या प्रत्येक राजकीय पक्षाच्या विचाराला खीळ बसली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत. हिंदू समाजाने दिलेला अस्मितेचा कौल कायम राहणार आहे. दिल्लीच्या केजरीवालला सुद्धा हिंदूंचे स्मरण करावे लागते. हनुमान चालीसा म्हणावा लागतो. ही गोष्ट 40 वर्षांपूर्वी अशक्य कोटीतील होती. कोणताही राजकीय नेता असे म्हणेल, असे करेल, असे शक्य नव्हते. मात्र ते झाले. राम जन्मभूमीचे आंदोलन यशस्वी होण्याचे कारण म्हणजे या सर्वांनी एकत्र येऊन एकमुखाने, आणि मग तो कोणत्या पंथाचा आहे हा विचार न करता राष्ट्रीय प्रश्नासंबंधी दाखवलेली एकजूट होती. त्याची बीजे डॉक्टर हेडगेवारांनी घालून दिली आहेत. आंतरराष्ट्रीय परिणामांबाबत बोलायचे झाले तर आपला विचारच वसुधैव कुटुंबकम म्हणजे संपूर्ण विश्वाचा विचार करणारा आहे. ही वसुधा, पृथ्वी, हेच आमचे विशाल कुटुंब आहे. या पृथ्वी समोरचे मानवजाती पुढचे पर्यावरण, गरिबी, युद्ध, आरोग्य हे सर्व प्रश्न देशकालाला निरपेक्ष असतात. त्यामुळे संघाचे पूर्वीचे प्रचारक आणि आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे हे विषय घेऊन जगभर मांडणी करतात आणि त्यांना जागतिक नेता म्हणून स्वीकारार्हता मिळते, हा देखील परिवर्तनाचा एक बिंदू आहे. पूर्ण परिवर्तनाच्या दिशेने जग वाटचाल करू लागले आहे. एका तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार आधुनिक जगाचा पाया जरी युरोपने घातला असला तरी भविष्यकालीन जगाला दिशा देण्याचे काम भारतालाच करावे लागेल. या अर्थाचे वाक्य आहे किंवा विवेकानंद म्हणाले होते की ही भारत माता तिच्या पूर्ववैभवाने जगद्गुरु पदावर बसलेली आहे आणि ती सर्व जगाला आशीर्वाद देते आहे. हे दृश्य मी माझ्या डोळ्यांपुढे पाहतो आहे. पुढचा कालखंड हा आहे. प्रत्येक कार्याला भक्कम अधिष्ठान लागते. ते अधिष्ठान सत्य, त्याग, समर्पणाचे लागते. या बाबतीत संघाची बरोबरी करणारी दुसरी संघटना नाही. आणि तो विचार केवळ पुस्तकात लिहून चालत नाही, तर तो प्रत्यक्ष जीवनात उतरावा लागतो, जगावा लागतो. विचारात सामर्थ्य असते. हे वाक्य तेव्हाच खरे होते जेव्हा विचार जगणारी चालती बोलती माणसे जेव्हा तुमच्या आजूबाजूला उभी राहिलेली दिसतील, तेव्हा त्या विचारातले सामर्थ्य प्रकट होते. अशी लाखो माणसे स्वयंसेवक संघातून घडलेली आहेत. ते आपापल्या ठिकाणी जगत असतात. विचार हा प्रत्यक्ष कृतीतून दिसावा लागतो आणि कृती ही 24 तासांची असते. सामान्य ठिकाणी काम करणारा मजूर असेल किंवा नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान, ते आपापल्या परीने संघ जगतात. अशी माणसे उभी केली हे संघाचे सामर्थ्य आहे. लेखक, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, ज्येष्ठ संघकर्मी, पत्रकार
सामाजिक समरसतेचे अग्रदूत आहेत.